पुण्यात आज ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडली आणि या संदर्भातच वेगवेगळे जे ओबीसी नेते आहेत त्या बैठकीला उपस्थित होते। याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत लक्ष्मण हाके आहेत। काय सांगाल, एकंदरीत बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं? 1 सप्टेंबरला मुंबईला जायचं, वाजत गाजत जायचं, लाखोंच्या संख्येनं जायचं। आलात तर वाचाल, नाही आलात तर संपून जाल। त्यामुळे पुन्हा कुणी आरक्षणाची बात बोलायची नाही, पुन्हा कुणी संविधानाची बात बोलायची नाही। आणि महाराष्ट्रातल्या सर्व सत्ताधारी पक्षांना किंवा विरोधातल्या पक्षांना माझं सांगणं आहे की पुन्हा तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव नाही घ्यायचं। तो नैतिक अधिकार तुमचा नाही। काल परवा दिल्लीला जाऊन फुले पगडी पवारांच्या पक्षानं तिथं घातली मोदींना, तुम्हाला कुणी अधिकार दिला हा फुले पगडी घालायचा? समतेची तत्व पायदळी तुडवून इथं ओबीसी विजयंतीचं आरक्षण संपलंय आणि तुम्ही फुले पगडी घालताय। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। एकंदरीतच मराठा समाजाची जी अवस्था झाली काही वर्षापूर्वी तीच आता ओबीसी समाजाची होती। 9 महत्त्वपूर्ण नेते एका या सरकारमध्ये असताना तुम्हाला आज स्वरूपाचा मुळात मराठ्यांची आणि ओबीसीची तुलना करूच नका तुम्ही। काय संबंध? राज्यकर्ते जमात आहे, सुप्रीम कोर्टाच्या भाषेत सांगायचं का तुम्हाला? अहो, आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी। कशात प्रतिनिधित्व नाही मराठा समाजाचं? कुठल्या सेक्टरमध्ये प्रतिनिधित्व नाही की ज्यांना रिझर्व्ह करावं लागतंय? रिझर्व्ह तर आम्ही सगळी सामाजिक दुजाभाव सहन केलेली माणसं आहोत। जात काही प्रमाणपत्राद्वारे मिळते काय? हैदराबाद गॅजेट ठरवतो का जात? इथं शेकडो वर्षाचा स्पॅन आहे। त्या स्पॅनमध्ये भटका कोण, बलुतालुता कोण, कारुनारू कोण, या एवढ्या जातीमध्ये कुठं बसतो मराठा समाज? आणि कसा तो? आणि तो जर ओबीसी मध्ये आला तर या मूळ ओबीसीचं काय होईल? त्यामुळे ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे आणि संपलेल्या आरक्षणाचा आमचा हा निर्णायक लढा असेल। आरक्षण तर सगळं संपलंय, खेदानं नमूद करावंसं वाटतंय। आम्ही हरलोय, फेल झालोय हे मी महाराष्ट्राला उघड माथ्यानं सांगतोय की संपलंय। आम्ही कमी पडलो कारण आमच्या मागे कारखानदार नव्हते, आमच्या मागे आमदार नव्हते, आमच्या मागे कॅबिनेट नव्हते, आमच्या मागे रिश्वतखोर नव्हते, म्हणून आम्ही हरलोय। आमचा एकाकी लढा आहे हा, सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांचा हा लढा आहे। त्यामुळे ओबीसीच्या मंत्र्यांनी सुद्धा आरशात तोंड बघितलं पाहिजे। काय स्वरूप असणार आहे आंदोलनाचं? लाखोच्या संख्येनं मुंबईला ओबीसी बांधव येतील। ज्या पद्धतीने आम्ही मंत्रालयाकडे जाऊ, नाहीतर आम्ही आझाद मैदानावर बसू, नाहीतर मुंबईचे रस्ते, ते ठरवल, जनता ठरवल। ती आमची लढाई नसणार आहे। आम्ही कोण हुकुमशहा नेते नाही आहोत, आम्ही जरांगे पाटलासारखे आदेश देणारी माणसं नाही आहोत। त्यामुळे ओबीसी जनता जेवढ्या संख्येनं जिथं येईल त्यानुसार आम्ही ते पुढची रणनीती ठरवू। एकंदरीत जर आपण संपूर्ण हे जे प्रकरण पाहिलं तर 9 नेतृत्व आहेत मोठी, जसा उल्लेख केला मगाशी। मग नेमका आपण कमी कुठे पडतो? ही नेतृत्व कमी पडतात कुठेतरी? नाही, आमचं म्हणणं तेच आहे। एकटे भुजबळ साहेब किती लढणार आणि काय काय करणार? 2 वर्षापूर्वी ते बाहेर निघले ज्यावेळेस बीड जळत होता, नाही मी सांगतो, तर याच्यामध्ये बाकीचे जे नेते आहेत, आता ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जशी मराठा मंत्रिमंडळ उपसमिती आधी झाली त्याच्यानंतर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती झाली। ते विखे पाटील, ज्यांची बायको कुणबीच्या दाखल्यावर जिल्हा परिषदेला निवडून येते, ते विखे पाटील, त्यांना जातीचा एवढा अभिमान आहे, त्यांनी पाहिजे ते केलं। 13 मीटिंग घेतल्या, शिंदे समिती, मग त्याच्या नोंदी, मग ते वेगळे वेगळे कॅम्प लावले, पण आमच्या ओबीसी मंत्रिमंडळ समिती कुठं माती खाती? फक्त 2 मीटिंग झाल्यात आणि त्या पण मीटिंगला आमच्यासारखे अभ्यासक आहे, कायद्याने लढणार आहेत, कोर्टाचा लढा। तुम्हाला वाटत नाही बाबा आम्हाला बोलवावं तिथं? मग आम्हाला बोलू नका, आम्ही कागद पाठवू, तुम्ही जे काही प्रश्न आहेत तर त्याबाबत। आता मला आणखीन एक सांगायचंय, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या काहीतरी 40-45 जणांना 10-10 लाख रुपये दिलेत, सरकारी नोकरी दिली, आणि ओबीसीचं आरक्षण जाण्याच्या भीतीने 16 ओबीसी बांधवांनी आत्महत्या केलं का? हे तुमच्या आवडतीचे ना, आम्ही काय सावत्र लेकर आहेत? म्हणजे एवढा दुजा भाव, मग एवढं गृहीत धरणं, एवढं निग्लेक्ट करणं, दुर्लक्ष करणं, त्यामुळं आम्ही आता पेटून उठलोय। त्यामुळं कुठल्याही सरकारमध्ये एखाद्या वंचित, पीडित, आरक्षित घटकाला प्रतिनिधित्व देणं ते का दिलं जातं? तर बाबा त्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून। त्यामुळं तुम्ही पण कुठेतरी नैतिकता ठेवा। ज्यावेळेस मनोज जरांगे तुमचे जात काढून तुमच्यावर तुटून पडला त्यावेळेस आम्ही छातीचा कोट केला, आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या, आम्ही त्याला आरेला कार्य केलं। आता सर्वसामान्य ओबीसीची ज्यावेळेस आरक्षण शेवटच्या घटका मोजतंय त्यावेळेस तुम्ही पण आमच्या पाठीशी, समाजाच्या पाठीशी राहिलं पाहिजे आणि भूमिका ठामपणे मांडली पाहिजे।
एवढी आमची अपेक्षा आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मराठा समाजापुढे सरकार, लोकप्रतिनिधी सर्वच नमतात आणि आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार केला जात नाही, अशा स्वरूपात चित्र दिसते. चित्र नाही, हेच चित्र आहे, हेच सत्य आहे. मनोज जरांगे गेल्या 2 वर्षापासून मुख्यमंत्र्यांची आई माई काढतोय, ओबीसीच्या मंत्र्यांची काढतोय, त्यांना काय काय म्हणतोय, त्यांना ते कालकीय म्हणतोय, गेंडास्वामी म्हणतोय, एवढ्या वरिष्ठ मंत्र्यांना. त्या मनोज जरांगेच्या चिथावणीने 16 पोलिसांची डोकी फुटली, महाराष्ट्र पेटला, बीड पेटला. अहो, विद्यमान आमदारांची घरं झाली या जरांगेमुळं. SITचा अहवाल कुठे गेला? कसलं कॉम्प्रोमाइज केलं? कोण आहे सूत्रधार? का तुम्ही तुमचं राजकारण खेळायचं आणि भोगायचं इथं ओबीसींनी, या हाकेंनी, ससानेंनी, वाघमारेंनी आम्ही दगडी खायची, आमच्या गाड्या पेटवायच्या का? तुम्ही आता वाट बघताय आमच्या एखाद्याचा खून व्हायचा. त्याच्यामुळं असं झालंय आता की घरकी मुर्गी दाल बराबर असं झालेलं दिसतंय. ओबीसी काही कुठे जात नाही, ही मुकी मेंढरं आहेत, ही बराबर आपण हुर्र केलं की मागे येतात. आणि जरांगे फक्त कुठला तरी लय मोठा राजा महाराजाचा अवलाद आहे आणि मग जरांगे बोले दल आले. आता असं झालंय की जरांगे झालाय मदारी आणि सरकार झालंय ते माकड. जरांगे म्हणला जमुरे नाचेगा नाचेगा, अंतरवाली आयंगा, लगेच जमुरे चाललेच, प्रसाद लाड चाललाच, विखे पाटील चाललाच. आणि इथं आम्ही पर आमचा घसा सुकस तोपर्यंत बोंबलतोय, आमची मिटिंग लावा, आमच्या प्रश्नाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्या. आमच्यावर गुन्हा दाखल करून घेतोय. त्या जरांगेच्या सगळे चेले चपाट्यांचे गुन्हे तुम्ही रद्द करता. प्रश्न तोच आहे की आपण निवडून दिलेले ओबीसी नेत्यांचं मग काय, ते काय करतात? नाही, आम्ही आता त्यांच्याकडे जाणार आहे ना, आम्ही त्यासाठी जाणार आहे. याच्या आधी भूमिका घेतली नाही असं नाही. मी काय म्हणतो, सर्वात महत्वाची रोखठोक कॅबिनेट मध्ये असताना भूमिका घेतली छगन भुजबळांनी. 2 सप्टेंबरच्या GR विरोधात कोर्टात गेले भुजबळ साहेब. तिथं मग गोपीचंद पडळकर आले, मग तिथं धनंजय मुंडे समजा आले असतील नसतील, विजय वडेट्टीवार आले. पण आता आमची अपेक्षा आहे, आता पण तेवढ्याच ताकदीने आला पाहिजे. आता सर्व तुम्ही ओबीसी नेते एकवटलाच दिसताय, तुमच्या पाठोपाठ ओबीसी समाज सुद्धा एकवटेल काही आंदोलनासाठी? आम्ही अपेक्षा करतो. हे पाहायला मिळालं. आता काय, आम्ही चेहरा आहे, आमची इज्जत आबरू ठेवायचं काम तुमच्याकडे. आमचे कपडे म्हणजे आपण म्हणतो ना, आमचे कपडे फाटले काय, आबरू तुमचीच जाणार आहे. आणि आमच्या शिरपेच्यात मानाचा तुरा आला काय, तो पण तुम्हाला श्रेय मिळणार आहे. त्याच्यामुळं बरं, हाके ससाने वाघमारे आमच्या मुलांसाठी लढत नाही, आम्ही सक्षम आहेत, आरक्षणाची गरज नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष ज्यांना गावगाड्यामध्ये, शिक्षणा नोकरीमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही मिळलं, रिप्रेझेंटेशन नाही मिळलं, राजकारणामध्ये नाही मिळलं, त्यांच्यासाठी, त्यांना समान संधी मिळवून देण्यासाठी जे आरक्षण दिलं, मग घटनाक्रम 340, 15/4, 16/4, 243, बर ते वर पडायचं चालू आहे. वेगळं दिलेलं असताना म्हणजे काय, आम्हाला दिलेलं नाही पाहिजे. मुळामध्ये आमची मागणीच अशी आहे की तुमच्या खुर्चीला आम्ही लाद घालणार, तुम्हाला खाली पाडणार, जे तुम्हाला वर आणले बाबासाहेबांनी. पण ती लढाई आम्ही लढतोय. त्यामुळं हे सगळे ओबीसी नक्कीच आमची आर्त साथ ऐकतील. आमचा अपीलला, आमच्या या विनवणीला मान देऊन 21 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या घराघरातला ओबीसी जो पण काय गाडी घोडा रेल्वे काय पण असेल तो आमच्या मागे येईल, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त एक करतो. शेवटचा प्रश्न, काय एकंदरीत स्वरूप ठरले आंदोलन? आम्ही तेच म्हणतोय, आंदोलनाचं स्वरूप आम्ही आता एक टार्गेट ठरवलंय की तो सह्याद्री आहे, तो एव्हरेस्ट आहे, आम्हाला तिथं जायचंय. मग ते या मार्गाने जायचं का इकडून जायचं का ते तिकडून जायचं, नेपाळमधनं जायचं, ते कोणत्या कशातनं जायचं, हे आम्ही नक्कीच एवढ्या 8 ते 10 दिवसात ठरवू. आम्ही सर्व आपल्या मीडियाच्या बांधवांसमोर आणू. आम्हाला 1 सप्टेंबरला मुंबईला जायचंय, लाखोच्या संख्येने जायचंय, प्रत्येक ओबीसीने तिथे यायचंय. तुमच्या पोरांसाठी, तुमच्या मुलींसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या नोकऱ्यांसाठी, तुमच्या आमदारक्या, खासदारक्या, तुमच्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधित्वासाठी तुम्हाला यायचंय. हे आम्ही एकच म्हणतोय. तिथं जायचं कसं,
कशाने जायचं, कोणत्या रूटने जायचं आणि तिथं कुठं जायचं आणि काय करायचं ते आपण योग्य वेळ ठरवू. एकंदरीतच जर पाहिलं तर आज ओबीसी समाजाची जी बैठक आहे ती पुण्यामध्ये पार पडली आणि या बैठकीत जो आहे तो 1 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा निर्णय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि आम्ही संपूर्ण ताकदीने या शेवटच्या लढाईमध्ये मैदानामध्ये उतरणार असं हे सर्व ओबीसी नेते ठामपणे सांगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे.